नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापुरात आता जीबीएस आजाराचा पहिला बळी गेलाय. चंदगड तालुक्यातील गौराबाई गावडे या 60 वर्षाच्या महिलेचा गुरुवारी संध्याकाळी जीबीएस मुळे मृत्यू झाला. 3 दिवसापूर्वी गावडे या उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांना जीबीएस ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. वारणानगर तालुका पन्हाळा येथे शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं राज्यातील पहिल्या कॉफी विथ आमदार उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी उपक्रमशील शिक्षक, केंद्र प्रमुख व शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत शाहूवाडीतील शैक्षणिक प्रश्नावर मोकळा संवाद साधला. मुंबईत आमदार अमल म्हाडकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन कोल्हापूर संदर्भातील महत्त्वाच्या विषयावर निवेदन दिलं. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला एक्सप्रेस फीडर वीज वाहिनीतून अखंडित पुरवठा होण्यासाठी निधी देण्याच्या कोल्हापूर महापालिकेच्या ठरावाला मान्यता देण्याची अग्रक्रमाने विनंती आमदार अमल म्हाडकांनी केली. इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे, तर माजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून प्रशासकीय व राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलाने चर्चेला उधाण आले. सातवेतील आळोबानाथ वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आळोबाच्या नावानं चांग भलं या जयघोषात संत ज्ञानेश्वरी माऊली, आळोबानाथ आणि संत सेवागिरी महाराजांची पालखी सोहळ्यास प्रारंभ झालाय. आज प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित छावा चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. प्रभात चित्रपट गृहासमोर प्रेक्षकांचे ढोल ताशा गजरात आणि मर्दानी खेळाने स्वागत करण्यात आलं. दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबत धरणग्रस्त आणि संबंधित अधिकारी, मंत्री यांच्यासोबत वेळोवेळी बैठक घेण्यात आली, मात्र आश्वासनापलीकडे काहीच झालं नाही. त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेती जमिनीच्या वादातून अशोक राजाराम रेवडेकर यांनी पत्नी व मुलांसह अंगावर रॉकेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. दरम्यान प्रसंगावधान राखून शाहूपुरी पोलिसांनी त्यांना अडवलं. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.